आता एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात। सततच्या अस्मानी संकटानं द्राक्ष उत्पादक शेतकरी अगोदरच अडचणीत सापडलाय। गेल्या वर्षी आता गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे द्राक्षांची गोडी, रंग आणि जाडी वाढण्यास देखील अडथळा निर्माण झालाय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। यावर्षी द्राक्ष हंगामाला अस्मानी संकटाचा फटका बसलाय। त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा वाचवल्या। डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे द्राक्षांचं नुकसान झालं। सध्या उत्तर भारतात थंडी वाढल्याने त्या भागातून द्राक्षाची मागणी कमी झाली असल्याचं चित्र आहे। त्यातच गेल्या महिन्याभरात कधी ढगाळ वातावरण तर थंडी याचा फटका द्राक्षांना बसतोय। द्राक्षाची समोर दराचं मोठं संकट उभा राहिलेलं आहे। बदलतं वातावरण, ढगाळ वातावरण, पाऊस याचा फायदा मोठ्या प्रमाणात दलालही घेऊ लागले आहेत। म्हणजे ढगाळ वातावरण झालं, पाऊस थोडासा पडला तरी दर पडले, दर कोसळले, अशा पद्धतीची आवळी उठून दलाल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कोंडी करतायत। द्राक्षाला तयार करण्यासाठी किलो मागे 30 रुपये इतका खर्च येतो। सध्या द्राक्षाला 20 रुपये प्रति किलो दर मिळत आहे। वास्तविक पाहता उत्पादन खर्चापेक्षा दर कमी मिळत असल्याने आर्थिक ताळमेळ कसा लावायचा असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय। 2-3 महिने झालं अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा दर हवालदिल झालेला आहे। आधीच नुकसान झालेलं आहे। त्यात द्राक्ष बागात दलाल एकदम दर पाडलेले आहेत। त्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आहे। द्राक्षाला दर मिळण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे। शेतकऱ्यांची द्राक्ष ही अस्मानी संकटामुळे खराब झाली आहेत। यातून उरलेल्या द्राक्षांनाही दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही जुळत नाहीये। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। यातून सरकारने मार्ग काढावा अशी मागणी शेतकरी करू लागलेत। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।